नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिषेक बावने विदर्भ पॅटर्न अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023 करिता शिपाई आणि हमाल पदाकरिता टीसीएस आणि आयबीपीएस प्रश्नपत्रिका अति महत्त्वाचे प्रश्न सोडवून घेणार आहोत। तर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राइब नक्की करायचं आहे। तर वळूया मित्र आपल्या प्रश्नाकडे। पहिला प्रश्न या ठिकाणी म्हणतो आहे 1857 च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती? 1857 च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 31 मे 1857 ही नियोजित तारीख होती। प्रश्न क्रमांक 3 बघू शकता या ठिकाणी मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण ठरले होते? मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण ठरले होते? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, शंकरराव देव हे ठरले होते। प्रश्न क्रमांक 4 बघू शकता या ठिकाणी कोल्हापूर संस्थानात प्रशासकीय सेवेमध्ये मागासवर्गीयांसाठी 50% राखीव जागांची तरतूद शाहू महाराजांनी केव्हापासून केली होती? प्रश्न महत्त्वाचा मित्रांनो, वाचून घ्या। तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, 26 जुलै 1902 पासून 50% राखीव जागांची तरतूद शाहू महाराजांनी केली होती। प्रश्न क्रमांक 5 बघू शकता राज्यघटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे? राज्यघटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, वित्त आयोगाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 6 बघू शकता या ठिकाणी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता? महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला होता? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, कर्नाटक राज्यामध्ये झाला होता। प्रश्न क्रमांक 7 बघू शकता या ठिकाणी पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य ठरले आहे? पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 9वे राज्य ठरले आहे। प्रश्न क्रमांक 8 बघू शकता या ठिकाणी भारतीय राज्यघटनेतील कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये मतदाराची वयोमर्यादा 21 वर्षे वरून 18 वर्ष करण्यात आलेली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, वाचून घ्या। तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, 91वी घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 9 बघू शकता दुधवा नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? दुधवा नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये असणार आहे। प्रश्न क्रमांक 10 बघू शकता संत गाडगे महाराज विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? संत गाडगे महाराज विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अमरावती विद्यापीठ, अमरावती या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 11 बघू शकता भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेला आहे? भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, स्वर्ण सिंग समिती या समितीद्वारे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 12 बघू शकता स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे भारतीय राज्यघटनेने कोणाकडून घेतली आहे? स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे भारतीय राज्यघटनेने कोणाकडून घेतलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, फ्रान्स या देशाकडून घेतली आहे। प्रश्न क्रमांक 13 बघू शकता महाराष्ट्रात घोलवड हे कोणत्या पिकांसाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रामध्ये असलेले घोलवड हे कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 14 बघू शकता राष्ट्रीय सागर संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय सागर संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, पणजी या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 16 बघू शकता राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन किती प्रतिनिधी हजर होते? राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात किती सदस्य हजर होते? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, 72 सदस्य हजर होते। प्रश्न क्रमांक 17 बघू शकता भारतात कोणत्या जातीची म्हैस सर्वाधिक दूध देणारी म्हैस आहे? भारतात कोणत्या जातीची म्हैस सर्वाधिक दूध देणारी म्हैस आहे? तर आपल्याला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, जाफराबादी ही म्हैस सर्वाधिक दूध देणारी म्हैस आहे। प्रश्न क्रमांक 18 बघू शकता महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, पुणे हे सांस्कृतिक राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 19 बघू शकता ऑपरेशन ब्लू स्टार कोणत्या वर्षी झाले? ऑपरेशन ब्लू स्टार कोणत्या वर्षी झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, 1984 रोजी झाले आहे। प्रश्न क्रमांक 20 पहा संसदेने केलेला कायदा राज्यघटनेशी विसंगत आहे किंवा नाही हे तपासण्याचा सर्वोच्च न्यायालय अधिकार म्हणजेच रिकामी जागा होय। प्रश्न वाचून घ्या मित्रांनो, अति महत्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, न्यायालयीन पुनर्विलोकन हे असं त्याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 21 बघा संविधान सभेचे पहिले बैठक कधी झाले होते? संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली होती? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती।
प्रश्न क्रमांक 22 बघू शकता, भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट 8 मध्ये एकूण किती प्रादेशिक भाषा दिलेल्या आहेत? भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट 8 मध्ये एकूण किती प्रादेशिक भाषा दिलेल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 22 परिशिष्ट भाषा दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 23 बघा, नुकतेच चर्चेत असलेले सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे? नुकतेच चर्चेत असलेले सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, संसद भवनाशी संबंधित आहे. क्रमांक 24 बघा, खालीलपैकी कोणत्या पदाचा भारतीय राज्यघटनेत उल्लेख आढळत नाही? खालीलपैकी कोणत्या पदाचा भारतीय राज्यघटनेत उल्लेख आढळत नाही आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, उपपंतप्रधान या पदाचा भारतीय राज्यघटनेमध्ये उल्लेख आढळत नाही आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, राज्यपालांना अभिभाषणासाठी कोण आमंत्रित करत असतात? राज्यपालांना अभिभाषणासाठी कोण आमंत्रित करत असतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, महाधिवक्ता आमंत्रित करत असतात. प्रश्न क्रमांक 26 बघा, राज्यसभेत घटक राज्यातून एकूण किती सदस्य निवडले जातात? राज्यसभेत घटक राज्यातून एकूण किती सदस्य निवडले जातात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 238 सदस्य निवडले जातात. प्रश्न क्रमांक 27 बघा, रेड क्लिफ लाईन कोणत्या 2 राष्ट्रांशी सीमारेषा आहे? रेड क्लिफ लाईन कोणत्या 2 राष्ट्रांची सीमारेषा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, भारत आणि पाकिस्तान या 2 राष्ट्रांची सीमारेषा आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, गायीचा गर्भकाळ किती दिवसाचा असतो? गायीचा गर्भकाळ किती दिवसाचा असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 280 दिवसाचा असतो. प्रश्न क्रमांक 29 बघा, ठिबक सिंचनाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला ओळखले जाते? ठिबक सिंचनाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ब्लास यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 30 बघा, केंद्रीय मधमाशी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय मधमाशी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पुणे या ठिकाणी आहे. मित्रांनो, प्रश्न कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगावे आणि प्रश्न हे तुम्हाला विचारणारच आहेत, अति महत्त्वाचे प्रश्न आहेत जेणेकरून तुम्हाला खरोखर याचा फायदा होईल. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया नवीन प्रश्नासह, नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.